नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बँक ऑफ या चॅनलवरती, जिथे तुम्हाला बँकिंग आणि इन्शुरन्स सारख्या एक्झामची संपूर्ण माहिती व स्टडी मटेरियल मिळेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिस्ट्री ऑफ बँकिंग इन इंडिया. तर बँकिंग हिस्ट्री आपण 2 पेजेसमध्ये स्टडी करणार आहोत. एक म्हणजे प्री इंडिपेंडन्स इरा फ्रॉम 1700 टू 1947 आणि दुसरा म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स इरा, दॅट इज फ्रॉम इंडिपेंडन्स तो आजपर्यंत. तर सगळ्यात पहिले आपण प्री इंडिपेंडन्स इरा डिस्कस करू. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बँक इस्टॅब्लिश झाले हे आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण पोस्ट इंडिपेंडन्स इराबद्दल डिस्कस करू. तर सगळ्यात पहिली बँक जी भारतात इस्टॅब्लिश झाली ती होती 1770मध्ये स्थापित झालेली बँक ऑफ हिंदुस्तान. ही बँक ब्रिटिश एजन्सी हाऊस अलेक्झांड्रियन कंपनीने इस्टॅब्लिश केलेली होती. 1770 पासून ते 1832 पर्यंत ही बँक कार्यरत होती. त्यानंतर आपण काही महत्त्वाच्या बँक्स ज्या या काळात स्थापित झाल्या त्या पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली येते बँक ऑफ बेंगॉल, जी 1806 साली इस्टॅब्लिश झाली. त्यानंतर बँक ऑफ बॉम्बे, जी 1840 साली इस्टॅब्लिश झाली. आणि तिसरी म्हणजे बँक ऑफ मद्रास, जी मद्रास येथे 1843 साली स्थापित झाली. या 3 बँक ब्रिटिश काळात स्थापित झाल्या आणि यांना प्रेसिडेन्सी बँक म्हटले जात असे, कारण तिन्ही बँक या त्या काळातील 3 प्रेसिडेन्सी स्टेट्स म्हणजे बेंगॉल, बॉम्बे आणि मद्रास यांना दर्शवित होत्या. समोर 1921मध्ये याच 3 बँकांना एकत्रित करून इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. इम्पिरियल बँक ऑफ इंडिया म्हणजे आजची स्टेट बँक ऑफ इंडिया. या काळात जवळपास 600 पेक्षा जास्त बँक स्थापित झाल्या होत्या. त्यातील मेजॉरिटी बँक सर्व्हाइव्ह करू नाही शकल्या व बंद पडल्या. या काळातील काही इम्पॉर्टंट बँक्स आपण बघूयात. नंबर 1, जनरल बँक ऑफ इंडिया. ही बँक 1786 मध्ये स्थापित झाली. ही बँक फक्त 5 वर्ष कार्यरत होती व 1791 मध्ये बंद पडली. नंबर 2, औध कमर्शियल बँक. ही बँक 1881 मध्ये स्थापित झाली. या बँकेचा कार्यकाळ 1881 ते 1958 पर्यंत होता. नंबर 3, अलाहाबाद बँक. ही बँक 1865 मध्ये स्थापित झाली. यानंतरची खूप महत्त्वाची बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँकची स्थापना 1894 साली झाली. ही बँक आजही कार्यरत आहे व सध्या वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बँक इन इंडिया म्हणून आपल्याला पाहायला मिळते. पंजाब नॅशनल बँकचे हेडक्वार्टर सध्या द्वारका, न्यू दिल्ली येथे आहे. यानंतर येते बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया 1906 मध्ये स्थापित झाली. ही बँक आजसुद्धा कार्यरत आहे व भारतातील 11 नॅशनलाइज बँकपैकी एक आहे. बँक ऑफ इंडियाचे हेडक्वार्टर मुंबई इथे आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाची स्थापना 1908 मध्ये झाली. बँक ऑफ बडोदा भारतातील वन ऑफ द लीडिंग नॅशनलाइज बँक म्हणून आजसुद्धा कार्यरत आहे. बँक ऑफ बडोदाचे हेडक्वार्टर वडोदरा, गुजरात येथे आहे. याच स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना बघायला मिळते. 1911 मध्ये स्थापित झालेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया सध्या भारतातील एक नॅशनलाइज बँक म्हणून कार्यरत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे हेडक्वार्टर मुंबई येथे आहे. ह्या होत्या प्री इंडिपेंडन्स पिरियडमध्ये स्थापित झालेल्या काही महत्त्वाच्या बँक. जसे की आपण पाहिले 600 पेक्षा जास्त बँक प्री इंडिपेंडन्स पिरियडमध्ये स्थापित झाल्या होत्या. यामध्ये फक्त काहीच बँक सर्व्हाइव्ह करू शकल्या व बाकी बंद पडल्या. बँक बंद पडण्यामागे काही प्रमुख कारणे आपल्याला बघायला मिळतात, ते आपण बघूयात. बँक फेल व्हायचे काही प्रमुख कारणे म्हणजे टेक्नॉलॉजी नसणे, ह्युमन एरर. बघा, त्या काळात आधुनिक तंत्रज्ञाने नव्हती, तर जवळपास सगळाच व्यवहार हा कागदोपत्री असायचा. म्हणून काय व्हायचं, यात बऱ्याच त्रुट्या निर्माण व्हायच्या. दुसरे म्हणजे टेक्नॉलॉजी नसल्यामुळे सुविधासुद्धा नव्हत्या, म्हणून मूलभूत सुविधा पुरवणेसुद्धा कठीणच होते. आणि एक मुख्य कारण ज्यामुळे त्या काळात अनेक बँका बंद पडल्या ते म्हणजे फसवणुकीची प्रवृत्ती. बँकिंग प्रणाली ही नवीन असल्या कारणाने अनेक लोकांना याबद्दल फारसे ज्ञान नसायचे, म्हणून ते बऱ्याचदा फसवणुकीचे शिकार व्हायचे. याच काही कारणांमुळे बँका बंद पडल्या. पण ज्या बँका टिकून राहिल्या त्यांनी एका नवीन बँकिंग प्रणालीला जन्म दिला व तिथून एक नवीन पोस्ट इंडिपेंडन्स बँकिंगची सुरुवात झाली. पोस्ट इंडिपेंडन्स बँकिंग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्याजवळ पोहोचेल. धन्यवाद.